नमस्कार बहिणींनो, मी विभास कोलते स्वागत करतो तुमचे पुन्हा एकदा आपली बातमी आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर लाडक्या बहिणींनो, जर तुमची लाडक्या बहीण योजनेची ई-के-वाय-सी झाली असेल, तर तुम्हाला पुढची स्टेप करायची आहे. जी स्टेप मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला आता चेक करायचं आहे, की तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. कारण काय मित्रांनो, तर जर तुमचा डी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ॲक्टिव्ह असेल, एनेबल असेल, तरच जे तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे जे पुढील हप्ते आहेत ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचे व आणि पुढील हप्ते जे आहेत ते तुम्हाला त्याच बँक अकाउंटवरती येतील. कारण की अनेकांचे असे प्रश्न असतात, की मला बँक अकाउंटवरती म्हणजे हप्ते जमा होत नाहीत, प्रॉब्लेम होतात. तर हे देखील एक कारण असू शकतं कारण की तुमचं बँक अकाउंट जे आहे ना, ते तुमच्या आधार कार्डशी लिंक नसेल. कारण की डी लिंक असणे खूप महत्त्वाचं आहे. डी म्हणजे काय? जे तुम्हाला सरकारकडून जे काही तुम्हाला स्कीम चालू असेल, जसं की नमो शेतकरी योजना, पी-एम किसान योजना किंवा संजय गांधी निराधार योजना, आता लाडकी बहीण योजना. तर ह्या ज्या योजनेचे जे काही पैसे असतील, कोणत्या पण योजनेचे पैसे, ते याच डी-बी-टीमधून येत असतात. तुमचे जे आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल, त्याच बँक अकाउंटवरती हे पैसे येत असतात. सो तुम्हाला प्रथम चेक करायचं आहे, की तुमचं जे बँक अकाउंट जे आहे, ते तुमचं आधार कार्डशी लिंक आहे का? कारण की तरच तुम्हाला तुमचे पैसे येतील. व काय माहिती मित्रांनो, जर तुमचं हे लिंक नसेल आणि तुम्ही लिंक केलं, तर तुमचा जो म्हणजे हप्ता न येण्याचा प्रश्न देखील जो तुमच्या इथे सॉल्व्ह होऊ शकतो. सो व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल, चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. कारण की अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका. तर चला मग सुरू करूया. तर तुम्हाला ते Googleवरती जायचं आहे. Googleवरती आल्यानंतर तुम्हाला येते npci.org.in ह्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ते क्लिक करायचं आहे. तर प्रथम येणाऱ्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशी इंटरफेस दिसेल या वेबसाईटचा. तर तुम्हाला ते 3 रेषा दिसतील. 3 लाईनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सेकंड ऑप्शन दिसेल कस्टमरचा. कस्टमरवरती इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. कस्टमरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे भारत आधार सेडिंग एनेबलर म्हणजेच BASA बेस याच्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तुम्हाला मी इथे वाटल्यास कन्फ्युजन नको व्हायला म्हणून मी इथे हायलाइट करून दाखवतो. कारण की अनेकांचे असे प्रॉब्लेम असतात, की त्यांना म्हणजे मोबाईलमध्ये काही ग्रामीण भागात आहे, त्यांना नेटवर्कचा इश्यू असतो. मग त्यांना मी हायलाइट करून दाखवते. भारत आधार सीडिंग एनेबल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी ते क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर वेबसाईट थोडी लोड होईल. त्यानंतर तुम्हाला असा पेज दिसेल. हे पहा. अशी तुम्हाला पेज दिसेल. तर तुम्हाला पुन्हा एकदा इथे 3 लाईनवरती इथे तुम्हाला क्लिक करायची. मी ते 3 लाईनवरती क्लिक करतो. त्यानंतर तुम्हाला इथे चौथा ऑप्शन दिसेल. हा पहा. मी पुन्हा एकदा हायलाइट करतोय. आधार मॅपिंग स्टेटस या चौथ्या क्रमांकाच्या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. मी याच्यावरती क्लिक करतो. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते विचारत की तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे. मी ते माझा 12 अंकी आधार कार्ड नंबर टाकतोय. तर मित्रांनो, मी इथे माझा आधार कार्ड नंबर टाकलेला आहे. आधार कार्ड नंबर फिल केल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा कोड विचारला आहे. तर मी ते कॅप्चा कोड टाकतोय इथे. हां, तर कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे चेक स्टेटस हा तुम्हाला इथे ग्रीन कलरमध्ये दिसेल. तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरशी लिंक असेल त्याच्यावरती एक ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी इथे फिल करायचा आहे. मी इथे माझा 6 अंकी ओ-टी-पी जो इथे मी फिल केला आहे, त्यानंतर तुम्हाला इथे कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. हे पहा, पण कन्फर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला महत्त्वाचं एक दिसेल, ते म्हणजे आधार मॅपिंग स्टेटस. इथे तुमचं प्रोसेस कंप्लीट झाली आहे. आता तुम्हाला इथे विचारलं जाईल हे बघा, सेकंड ऑप्शन बघा, मॅपिंग स्टेटस हे तुम्हाला एनेबल फॉर डी इथे असेल. म्हणजे माझं जे आहे ते एनेबल आहे. तसं जर तुमचं जर एनेबल असेल, तर तुम्हाला हे असंच शब्दात लिहिलेलं असेल एनेबल फॉर डी पण जर तुमचं अनेबल नसेल, तर तुम्हाला इथे बँकिंगचं नाव पण देखील येणार नाही. हे बघा, आता माझं आधार कार्ड जे आहे ते माझ्या ह्या बँकेला लिंक आहे बघा. कोटक महिंद्रा बँकेला जे आहे ते माझं आधार कार्ड जे आहे ते लिंक आहे. तसं जर तुमचं लिंक नसेल, तर इथे कोणत्याच बँकेचंही नाव येणार नाही आणि ते अनेबल पण इथे हा शब्द देखील इकडे लिहून येणार नाही. आणि जर बँक लिंक नसेल, तर बँकेचं नावही इथे येणार नाही. जर बँक लिंक नसेल, तर तुम्हाला तुमच्या बँकमध्ये जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे, की मला जे आहे ते माझं आधार कार्ड जे आहे ते डी आधार कार्डला लिंक करून द्या व बँक तुम्हाला लिंक करून देईल. तर मित्रांनो, ही होती तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती. व आणि थोडक्यात सांगतो मित्रांनो, जर तुमचा अनेबल फॉर डी असं येत असेल आणि बँकेचं नाव देखील येत असेल,
तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही. तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे जे हप्ते आहेत, जे काही किंवा कोणत्याही योजनेचे हप्ते आहेत, ते तुम्हाला सुरळीतपणे तुमच्या बँक अकाउंटवरती येत राहील. तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काही करण्याची गरज नाही. तर मित्रांनो, ही होती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारा. मी नक्कीच सर्व प्रश्नांची कमेंटमध्ये उत्तरं देत असतो. आणि मित्रांनो, जर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेची ई-के-वाय-सी करायचं असेल, तर कमेंटमध्ये जो मी नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. हा माझाच फोन नंबर आहे. जर जर तुम्हाला के-वाय-सी करायची असेल, तर माझ्या नंबरवरती संपर्क करा. मी तुम्हाला के-वाय-सी करण्यात मदत करेन किंवा करून करून देखील देईल. मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.